मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरोदे यांच्या हत्येनंतर सोलापुरात तीव्र संतापाची लाट जी आहे ती उसळलेली पाहायला मिळते आणि त्यामुळेच आज महाविकास आघाडी त्याचबरोबरीने मनसे यांच्या वतीने सोलापुरात मूक निदर्शनं जे आहेत ती या ठिकाणी करण्यात येतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर 2 तास मूक आंदोलन जे आहे ते या ठिकाणी चालणार आहे आणि या आंदोलनामध्ये काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे त्याचबरोबरीने माकपचे नेते नरसय्या आडम, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी तसेच मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते सहभागी होत आहेत। खरं तर बाळासाहेब सरोदे यांची अर्ज मागे घेण्याच्या वादातून हत्या झाली होती आणि त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या वतीने मूक निदर्शनं करण्यात येतात। आपल्यासोबत मनसेचे नेते दिलीप धोत्रे आहेत। बापू, आज खरं तर मूक निदर्शनं करता आहात, काय एकंदरीत भूमिका आहे, कोणकोणी आंदोलनात सहभागी होते? नाही, या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आदरणीय अमितसाहेब ठाकरे या ठिकाणी आता तासाभरात सोलापुरात पोचत आहेत। आमचे मनसेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरोदे ज्यांचा या ठिकाणी खून करण्यात आला त्यांच्या घरी अमितसाहेब या ठिकाणी भेट देणार आहेत। या ठिकाणी राजकारण कोणत्या पातळीवर गेलं, किती खालच्या स्तराला गेलं आहे। स्वतःच्या पक्षाचे उमेदवार बिनविरोध करण्यासाठी त्या ठिकाणी त्या पक्षाचे नगरसेवक त्यांचे कार्यकर्ते कुठल्या खालच्या स्थळ ह्याच्या गेलेले आहेत, त्यांना कुठलीही भीती राहिलेली नाही। या ठिकाणी दहशत करायची, दहशत माजवायची, दादागिरी करायची, पैशाची आमिष दाखवायची आणि हे नाही काय जर त्यांना यश ह्याच्यामध्ये नाही आलं तर मग सरळ मारून टाकायचं, अशा पद्धतीचं गुंडाराज या ठिकाणी चालू आहे। आणि आता अमितसाहेब येणार आहेत, आम्ही सगळेजण बाळासाहेब सरोदे यांच्या घरी जाणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली आहे। आज या ठिकाणी शांततेच्या मार्गानं या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आम्ही मूक आंदोलन करणार आहे। या आंदोलनामध्ये सगळ्याच पक्षाची या ठिकाणी नेते मंडळी, कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। खरं तर बाळासाहेब सरोदे ज्यांचा खून झाला त्यांच्यावर देखील आज गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील एकूण 10 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर जे पीडित आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जाते। या ठिकाणी ह्याच्यावरूनच जनतेने आता ओळखून घ्यायचं की या ठिकाणी कशा पद्धतीची दडपशाही चालली आहे। एका बाजूनी बाळासाहेबांचा खून झाला, त्यांच्या घरच्या लोकांवर हल्ला करण्यात आला आणि मग दुसऱ्या लोकांना त्या ठिकाणी सावरण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी देखील त्या ठिकाणी प्रशासन काम करते। प्रशासन या ठिकाणी दुटप्पीपणाची भूमिका नाही तर सत्ताधाऱ्यांच्या बाजूनेच या ठिकाणी भूमिका घेते। सोलापूर शहरातील जनता हुशार आहे आणि त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी येणाऱ्या परिणामाला त्या लोकांना आता सामोरं जावं लागेल। आपण पाहतो या ठिकाणी मनसेचे नेते अमित ठाकरे सुद्धा काही वेळात या मूकमोर्चामध्ये पोहोचतील आणि त्यानंतर बाळासाहेब सरोदे यांच्या कुटुंबियांना भेट देऊन पुढच्या आंदोलनाची दिशा जी आहे ते देखील जाहीर करणार असल्याचं सांगण्यात येतं। कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।